नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। सर्वांना आज महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण पाहणार आहोत की यश म्हणजे काय। यश म्हणजे अनेक सुंदर चांगल्या गोष्टी। यश म्हणजे व्यक्तिगत भरभराट। यश म्हणजे एक सुंदर घर, आरामदायी सुट्ट्या, प्रवास, अनेक नवीन वस्तू, आर्थिक सुरक्षितता, तुमच्या मुलांना चांगल्या वस्तू मिळवून देणे। यश म्हणजे कौतुकाला, नेतृत्व पदाला पात्र ठरणे, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनामध्ये लोकांचा मान मिळवणे। यश म्हणजे स्वतंत्र चिंता व काळजीपासून मुक्त राहणे, निराशातून आणि अपयशातून मुक्ती म्हणजे यश। जीवनातून अधिक आनंद मिळणे म्हणजे यश। समाधान मिळणे आणि तुमच्यावरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची सर्व स्वप्न पूर्ण करणे म्हणजेच यश होय। यश म्हणजे जिंकणं। यश सिद्धी हे जीवनाचे ध्येय होय। प्रत्येक माणसाला यश हे हवेच असते। आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला यश मिळणे हे अपेक्षित असते। मागे रेंगाळत सामान्य जीवन जगण्यात कोणालाही रहस्य नसते। दुय्यम पद्धतीची वागणूक किंवा कोणत्याही गोष्टीला आपल्याला दुय्यम दर्जा दिला जातो अशी भावना जरी आपल्याकडे आली तरी ही आपली भावना कोणालाही नको असते। श्रद्धेच्या बळावरती तुम्ही पहाड हलवू शकता। तुम्ही पहाड हलवू शकता असे मनापासून विश्वास ठेवा, तुम्ही नक्कीच पहाड हलवू शकता। आपण पहाड हलवू शकतो असे बहुतांशी लोकांना वाटतच नाही, त्यामुळे तसे लोक प्रयत्नही करत नाहीत। त्यामुळे फारच थोडे लोक तसा प्रयत्न करतात। तुम्ही फक्त पर्वत हाल म्हटलं तर पर्वत हलेल असे नाही, पण त्यासाठी तुम्हाला कष्ट करण्याची, जिद्दीची, चिकाटीची खूप गरज असते आणि ती कष्टाने, जिद्दीने, चिकाटीने तुम्ही पहाड नक्कीच हलवू शकता। पर्वत हलवू शकतो हा विचार करणंही काही लोकांना मूर्खपणाचं वाटतं। तुम्ही निव्वळ इच्छा केल्याने पहाड हलत नाही, तर खरोखर त्या मार्गाने आपल्याला जायचे आहे, ते कोणतंही उच्च पद किंवा उच्च व्यवसाय, उच्च नोकरी, आपल्याला जी काही आपली इच्छा किंवा आपलं ज्यामध्ये यश आहे ते साध्य करण्यासाठी त्याचा आपल्याला पाठलाग केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढचे पाऊल उचलले पाहिजे। केवळ इच्छा केल्याने आपल्याला 5 बेडरूमचं आणि 3 बाथरूमचं घर मिळू शकत नाही, तर त्यासाठी अथक परिश्रम केले पाहिजेत। फक्त म्हणून उच्च आर्थिक प्राप्ती होत नसते तर आपल्याला, किंवा फक्त म्हणून आपल्याला नेतृत्व पद मिळत नसते तर त्यासाठी आपल्याला नेता बनावे लागते। आपण यशस्वी होऊ शकतो अशा श्रद्धेतून आपण नक्कीच, अपेक्षेतून नक्कीच आपण यश मिळवू शकतो। श्रद्धेच्या शक्तीमध्ये जादू अशी काहीच नसते, पण ती श्रद्धा आपल्याला एखादी गोष्ट मिळवण्याची शक्ती किंवा कौशल्य, ऊर्जा ज्या आपल्यामध्ये असतात त्या सर्व एकवटून आपण प्रामाणिकपणे काम केले तर यश आपल्या पुढे नक्कीच हजर उभे राहते। माझी खात्री आहे मी हे करू शकतो, ही मनोबुद्धी आपली जर आपण ठेवली तर आपल्याला सर्व गोष्टी सोप्या होतात आणि ज्या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण होतो किंवा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळवायचे आहेत त्या गोष्टीचे मार्गक्रमण आपोआपच होत राहते। देशभर दररोज अनेक तरुण मुलं मुली नोकरीच्या शोधात असतात किंवा नवीन नोकरीची सुरुवात करत असतात, पण प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जिद्द ठेवली तर तो उच्च पदावरती पोहोचू शकतो। एक दिवस नक्कीच आपण उच्च स्तरावरती पोहोचणार किंवा यशाचा आनंद लुटणार असे विचार किती जण करत असतात, तर प्रत्येक जण हा विचार करत नसतो। त्यामुळेच काही लोक आपल्याला जमेल का, आपल्याला करता येईल का अशा विचाराने आपण आपणच आपला अपयश आपल्याकडे खेचून आणत असतो। सर्वोच्च पातळीवर पोहोचण्यासाठी विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा असतो। आपल्या मनामध्ये जर भीती असेल, मला जमेल का, मला करता येईल का, लोक काय म्हणतील, किंवा मला हे सर्व गोष्टी शक्य होतील का, तर या गोष्टी आपणच आपले पाय मागे खेचत असतो।
खरं सांगू का, हे काम होईल असे म्हणणारेही काही लोक असतात, किंवा काही लोकांचे असेही शब्द असतात की मला शंका आहे की हे काम पूर्ण होईल. काही लोकांचं असतं, ठीक आहे मी प्रयत्न करून बघेल, पण मला नाही वाटत की होईल. ज्यावेळेस आपली मनोभूमिका आपल्याला अपयशाला जन्म देत असते, त्यावेळेस आपण कसे यशस्वी होऊ शकतो? अविश्वास ही नकारात्मक शक्ती आहे. शंका, अविश्वास, यशस्वी होण्याची मनापासून इच्छा नसणे, अशा या गोष्टींमुळे अपयशाला आपणच जबाबदार असतो. विजय मिळवण्याचा विचार करा आणि विजयी व्हा. खरं तर आपल्या मनामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या असतात त्याच सत्यात उतरतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि चांगल्या विचाराने जे ध्येय आपल्याला पूर्ण करायचे आहे त्या मार्गाने, ज्यातून आपल्याला यश मिळवायचं आहे त्या मार्गाने आपल्याला त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्या पुढील समस्या किंवा अपयश येण्याची कारणे शोधली पाहिजेत. यातूनच आपल्याला पुढील यशाकडे जाण्याचा मार्गक्रमण करायचे आहे. छोटे उद्दिष्ट समोर ठेवा आणि छोट्या प्राप्तीची अपेक्षा करा. मोठे ध्येय समोर ठेवा आणि मोठे यश मिळवा. मोठ्या कल्पना आणि मोठ्या योजना करणे अगदी सोपे असते. एखादी व्यक्ती ज्यावेळेस यशस्वी होत असते त्यावेळेस ती कारणे देणे बंद केलेले असते. ज्यावेळेस जी व्यक्ती यशस्वी होते त्यावेळेस तिला वेळ नाही किंवा मला हे जमलं नाही, ते जमणार नाही अशी कारणे ती कधीही देत नाही. तिला होता होईल ती प्रयत्न ती करत असते आणि आपल्या यशाचे उत्तम व्यक्ती ती बनवून दाखवते. अशा व्यक्ती कारणे देण्यापासून नेहमीच लांब राहतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.